नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी आली। शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2,000 ऐवजी आता थेट 4,000 रुपये जमा केले जाणार आहेत। PM किसान योजनेचे 2,000 आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 असे मिळून 4,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट DBTच्या माध्यमातून हे जमा केले जाणार आहेत। शेतकऱ्यांसाठी एक खूपच आनंदाची बातमी आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ही सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर वळूया मुख्य बातमीकडे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी एक खूपच आनंदाची बातमी समोर येत आहे। PM किसान योजनेचा 23वा हप्ता 20 जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा जमा केला जाणार आहे। यामुळे पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपये खात्यात जमा होणार आहेत। या अपडेटमुळे शेतकऱ्यांमध्ये खूपच उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे। सर्वांचे लक्ष 20 जूनकडे लागलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, आता PM किसानच्या हप्त्यानंतर शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील मिळणार आहे, अशी चर्चा वाढलेली आहे। मागील वेळेस दोन्ही योजनांचे हप्ते जवळपास एकदाच वितरित करण्यात आले होते। PMचा 22वा हप्ता आणि नमोचा 8वा हप्ता हा एकदाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती मागच्या वेळेस वितरित करण्यात आला होता। त्यामुळे यावेळी शेतकरी असं समजत आहेत की नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये एकसोबत मिळणार आहेत। ही अपेक्षा तुमची एकदम खरी आहे, कारण शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकसोबतच 4,000 रुपये हे जमा केले जाणार आहेत। लाखो शेतकरी या मदतीची आता प्रतीक्षा करत आहेत। तुमची प्रतीक्षा ही संपलेली आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 20 जूनला हे पैसे जमा केले जाणार आहेत। शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीसाठी ही मदत शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे। त्यामुळे या अपडेटला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। शेतकरी बांधवांमध्ये याची चर्चा देखील सुरू झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हप्ता मिळवण्यासाठी KYC पूर्ण असणे आवश्यक आहे। तसेच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे देखील गरजेचे आहे। लाभार्थी शेतकऱ्यांनी आपली माहिती एकदा तपासून घ्यावी, त्यामुळे हप्ता जमा होताना कोणतीही अडचण येणार नाही। आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवणे महत्त्वाचे आहे। सध्या 20 जून तारीख सर्वाधिक चर्चेत आहे, मात्र आता शेतकऱ्यांकडून सरकारकडून देखील घोषणा आलेली आहे की 20 जूनला शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, नवीन अपडेट मिळताच सर्वात आधी आपण या चॅनलवर व्हिडिओ टाकून माहिती देऊ। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा। जय जवान जय किसान। धन्यवाद।